हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आज संडे स्पेशल आहे माझ्या गावाकडे, म्हणजे माझ्या गावाच्या घरच्या इथं बघा मुंडी रस्सा, मुंडी पाया रस्सा आणि सुक्का मस्त भाजी करणार आहे. आज संडे स्पेशल बाई. दोन्ही घरात, एका घरात चिकन आहे, कलिजा आहे, चिकन कलिजा, आणि एका घरात आहे मुंडीचा रस्सा, पाया रस्सा. मस्तपैकी झणझणीत करणार आहे गाईज. आज संडे स्पेशल आहे. मी व्लॉग टाकणार आहे, व्लॉग बघा मस्तपैकी पूर्ण बघा गाईज. झणझणीत आणि कर्नाटक स्पेशल आहे. मुंडी मुंडी गोट हॅड गोट लॅग, त्याचा मस्त रस्सा करणार आहे आम्ही, आणि सुकी भाजी पण करणार आहे, सुक्का म्हणतात त्याला. ठीक आहे, तर बघा पूर्ण व्हिडिओ. चला स्टार्ट करूया. ओके, तर चलो गाईज. तर मस्तपैकी मुंडी पायाचा मस्त रस्सा बनवणार आहे, भाजी मस्तपैकी करणार आहे. बघू शकता गावाकडं कसं आणून करतात गाईज. तर कर्नाटक स्पेशल मुंडी पाया रस्सा बनवणार आहे. हा माझा भाऊ आहे, मस्तपैकी धुवत आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्लीन करतो, आणि तोच नेहमी करत असतो गाईज. तर चला तोपर्यंत मी नाश्ता करून घेते. बघू शकता नाश्त्याला काय आहे, लसूण भात केलेला आहे, आणि हे छोटे छोटे डोसे म्हणतात त्याला. तर बघा, आणि चाय, गावाकडचं चाय कसं असतं गाईज, दूध कमी असतं आणि चहा तर ठीक आहे, ओके ॲडजस्ट करावं लागतं गाईज, गावाकडं आहे ना. तर चला तुम्ही बघू शकता. आता करणार आहे भेजा फ्राय, मस्तपैकी भेजा. बघा गाईज, भेजा पण खातात, मी खात नाही गाईज, मला नाही आवडत. तर बघू शकता मटण रसाला मस्तपैकी एवढं वाटण काढून ठेवलेलं आहे मुंडी रसाला. तर गाईज बघू शकता गावाकडचा पसारा कसा आहे किचन टेबलवर. तुम्ही बघू शकता एवढा मोठा मसाला आहे, आणि खूप सारं पाया मुंडीचा रस्सा बनवणार आहे आम्ही. तर हे भेजा फ्राय आहे. कांदा टमाटो मस्तपैकी तेलामध्येच, पाणी वगैरे टाकायचं नाही भेजामध्ये, तर तेलामध्येच फ्राय करायचं आहे गाईज, तेल जास्तच आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी धनिया पावडर, हळद, मसाला, मस्त तिखट, मीठ टाकून मस्त भेजा फ्राय करायचं. ऑइलमध्येच आहे गाईज, जास्त ऑइल टाकलेलं आहे. तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स करायचं 5-10 मिनटं. ठीक आहे ना. ते भेजा आहे, जास्त टाईम लागत नाही त्याला. मी तर खात नाही गाईज, मला आवडत नाही भेजा, तुम्ही बघू शकता. आणि स्पायसी खूप खातात माझ्या गावाकडे. माझ्या गावाकडे म्हणजे माझ्या घरात खूप स्पायसी खातात गाईज, नाका शेंबुडीसपर्यंत खातात. बघू शकता किती टाकलेला आहे मसाला. तर गाईस तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण बनवत आहे भेजा फ्राय. तर ह्याला 10 मिनटं ठेवायचं मस्त. तुम्ही बघू शकता, बघा मीच करत आहे. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकायचं मस्त वरतून. हे ऑलरेडी झालेलं आहे. तर तुम्ही म्हणताल तेल एवढं, भेजा फ्राय असंच करतात गाईज. भेजा फ्रायला तेल जास्त लागतं, म्हणजे जास्त म्हणजे माझी वहिनी टाकते गाईज. तर चला आपण आता मुंडी रसाला फोडणी देऊया मस्तपैकी. बघू शकता मुंडी पाया कुकरमध्ये पहिले शिट्टी मारून घ्यायचे, आणि कांदे कापलेले आहेत उभे उभे, ब्राऊन झाल्यावर मस्तपैकी शिजलेलं टाकून द्यायचं. तुम्ही बघू शकता मुंडी गोट हॅड आणि पाय आहे त्याचे पाया. तर हे लहान मुलांचं याचं सूप करून द्या, मस्त लागतं गाईस. तर बघू शकता आम्ही गावाकडे हेच खातात, मुंडी पाया. तर बघा, आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा, मला कमेंट करा. 2 कुकर लावले होते, कारण की मोठा कुकर नाही आमच्याकडं. अर्धा ह्याच्यामध्ये करून आम्ही शिट्टी वाजवली होती. तर ते शिजलेलं आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता अजून एक कुकरमधलं आहे, ते पण टाकायचं आहे. बघू शकता, आणि कांदा टाकून मस्त हे टाकून द्यायचं. एकदम इझी आहे गाईज, मला तर खूप छान वाटते, आणि तोंडात पाणी पण येते गाईज मस्तपैकी. बघू शकता बघा कसं वाफ निघत आहे. तर अजून एक कुकर खोलायचं आहे आम्हाला. तर तुम्ही बघू शकता हे मस्त शिजलेलं आहे. 5-6 शिट्ट्या करून घ्यायचं गाईज. तर बघू शकता तुम्ही, ठीक आहे ना. आणि हा मीच केलेला आहे व्हिडिओ शूट मस्तपैकी. तुम्ही बघू शकता एका घरात चिकन, एका घरात मटण, मस्तपैकी खात बसायचं गाईज. गावाकडं आलं तर असंच असतं. तर तुम्ही बघू शकता दुसरा कुकर पण टाकलेला आहे मस्तपैकी. कोणाकोणाला आवडतं मुंडी पाया रस्सा तर तुम्ही कमेंट करा. मी तर मटण लवर आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला हे आवडतं की नाही. ठीक आहे. तर बघू शकता दोन्ही पण टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि हा गाईज माझ्या वहिनीने काय केलं माहिती आहे का, तर कुकर छोटा आहे म्हणून त्याच्यामध्ये टमाटेच नाही घातले होते. तर टमाटे कापून त्याला फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला दाखवेलच, कारण की त्याच्यामध्ये जागा नव्हतं ना, तर शिजलं नसतं ते, त्यामुळं. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हळद चाललं आहे. हळद टाकायचं 2 चमचे, कारण की जास्त आहे ना गाईस. तर तुम्ही बघू शकता
हळद टाकायचं मस्तपैकी. आणि काय टाकते बघा माझी वहिनी, मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं हां, नाहीतर बका बका ओतल त्याच्यामध्ये. तसं करायचं नाही, चवीनुसार टाकायचं. तर तुम्ही बघू शकता ते टाकते, तर त्याला अंदाजा माहीत असतो. तर तुम्ही बघा मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल टमाटे नाही आहे, तर टमाटे ते वेगळे फ्राय करून टाकणार आहे ह्याच्यामध्ये, कारण की कुकरमध्ये जागा नव्हती त्यामुळे, है ना. तर तुम्ही बघू शकता मस्त फिरून घ्यायचं. ह्याला खूप वाफ निघत आहे गाईज, एकदम मस्तपैकी. आणि हे माझ्या भावाने सगळं क्लीन केलेलं आहे, तोच करतो नेहमी. तर आम्हाला कोणाला करायला येत नाही, तर माझा भावच करतो. तर बघू शकता मस्त. आणि हे ज्याने ज्याने खाल्लं त्यालाच माहिती आहे याचं टेस्ट गाईज, ठीक आहे ना. तुम्ही बघू शकता. तर बघा आता टमाटे कट केलेले आहेत मी, आणि ते कट केलेले टमाटे बघू शकता 5-6 टमाटे आहे गाईज. ह्याला फ्राय करायचं मस्तपैकी. बघा किती पसरा आहे गाईज. आणि हे सगळं असं होसपर्यंत आता बघा तुम्ही, आता सुक्का करायला पण कांदा कापत आहे गाईज. खूप कांदा टमाटा लागतो. तुम्ही बघू शकता एवढा मोठा मसाला आहे बघा. टमाटे कापून फ्राय करून आपण त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता. हां, जे पण टमाटे शिजताना टमाटे टाकलं नाही तर असं करून टाकू शकता गाईज. तुम्ही बघू शकता मस्त. आणि झटकीपट आहे आणि पटापट आहे गाईस. आणि झणझणीत मटण आहे. मुंडी रस्सा करूया आपण मस्तपैकी, बघू शकता. तर बघा मस्त असं वाटते की त्याच्यामध्येच होतं. आणि हे आहे सुक्यासाठी काढून ठेवलं. तर कुर्मा टाईप करणार आहे ती, विदाऊट मसाला. तर तुम्ही बघू शकता तिने घातलेला आहे ह्याच्यामध्ये मसाला. खूप सारं तिखट खातात गाईज, तर खूप मसाला टाकलेला आहे म्हणजे. तर बघू शकता गाईज, भका वाफ निघायला लागली आहे गाईज. काय मस्त वाटतं आहे ना गाईज. गावाकडं असलं तर असं सगळं खाऊ शकतो करून. आणि कसं मुंडी आणलं तर ते असं भाजताना स्मेल वगैरे येतं ना, गावाकडं असं नाही. गावाकडे इकडं सगळं करून देतात ते लोक, क्लीन वगैरे करून देतात. पण घरी आल्यावर ह्यावेळेस माझ्या भावाने तिकडं म्हणजे कट करून आणलं नव्हतं, घरी आणल्यावरच कट करून त्याने स्वच्छ धुवून वगैरे त्याला भाजतात वगैरे. तर त्यानेच सगळं केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता धनिया पावडर जात आहे त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये मस्तपैकी. तर तुम्ही बघा. आणि मटण मसाला पण टाकायचा व्यवस्थित, 1 पॅकेट टाकायचं गाईज, है ना. मस्त कर्नाटक स्पेशल आहे. तर आमच्या कन्नड भाषेमध्ये बोलतात तेलीपल्ले असं बोलतात, है ना. तर ह्याला मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. तर बघा एवढा मोठा मसाला पण त्याच्यामध्ये टाकायचा, कारण की आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना, कालवण त्याचं. तर बघा असं करून मिक्स करून घ्यायचं. आपण तेलामध्ये फ्राय करतो ना, तर तेलामध्ये न करता वरतून मसाला टाकायचा. तर एकदम मस्त झणझणीत टेस्ट येतं गाईस. तुम्ही बघू शकता. तर हे झालेलं आहे आपला मटण पाया रस्सा आहे ना. तर तुम्ही बघू शकता. आता ह्याला शिजवायला ठेवायचं 5-10 मिनटं, कारण की ऑलरेडी ते शिजलेलं आहे. आणि जेवढा रस्सा पाहिजे तेवढा ठेवायचा गाईस, आम्हाला एवढा रस्सा बस. तर हे रेडी झालेलं आहे, फक्त ह्याला शिजायला ठेवायचं मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता. ते मीठ चेक करत आहे, मीठ झालं आहे की नाही, थोडंसं कमी वाटतं तर गाईस. तर बघू शकता सुक्याला त्याचे टमाटे काढून ठेवलेत मस्तपैकी. तर बघा कालवण कसं असतं, मस्त एकदम झणझणीत गाईज. बापरे, मी तर कधी खायला असं झालं आहे बघा. कालवण इज रेडी मस्तपैकी. तर आता हे बघा सुक्का पण करून ठेवलं आहे, त्याचा मी त्याचा व्हिडिओ शूट केला नाही. तर चला फायनली जेवायला काढलेला एक भाकरी. तुम्ही बघू शकता रस्सा किती छान. आणि कांदा लिंबू तर आपल्याला लागतो नॉनव्हेज असेल तर. तुम्ही बघू शकता मी जेवते मस्तपैकी, बघा किती घालून दिली आहे. आणि मस्त मी लिंबू पिळून मस्त खाणार आहे गाईज. तर या तुम्ही पण जेवायला. तर बघू शकता. हे बघा गाईज मी जेवण करत आहे मस्तपैकी. या तुम्ही पण. मी नल्ली खाते मस्तपैकी, बघितलं. तर या. तर मी पूर्ण व्हिडिओ खायचा शूट नाही केला गाईज, हे सुक्का आहे बघा. आणि तर तुम्ही बघू शकता मस्त मी जेवत आहे. या तुम्ही पण जेवण करायला. बघा भाकरी मस्तपैकी, बघा असं चुरून खातो आमच्या गावाकडे मस्तपैकी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा मला, ठीक आहे. तर बघू शकता नल्ली केवढे मोठे टाकून दिली, आणि सुक्का पण तेवढंच दिलेलं आहे मला. तर तुम्ही बघू शकता गाईज. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. तर मी पोट भरून जेवण करते आता मस्तपैकी. बघू शकता मी भाकरी खाऊन झालं, भात घेतलं आहे गाईज. या तुम्ही पण जेवायला. आणि कोणाकोणाच्या तोंडात पाणी आलं आहे नक्कीच टॉवेल घ्या आणि पुसून घ्या गाईज, है ना. मला तर वाटतं आलं असेल, पुसून घ्या पटापटा, ठीक आहे. तर चला मी जेवण करते. तर माझं जेवण झालेलं आहे. बघा किती हड्डी बारीक चावून मी ठेवलेलं आहे. आणि मी असंच खाते गाईज. आय एम नॉन व्हेजिटेरियन आहे मी.
बघितलं, मला असं चाटून पोसून खायला खूप आवडतं गाईज. मी एक पण असं काही सोडत नाही प्लेटमध्ये, चाहे तो व्हेज असो नॉनव्हेज असो. ठीक आहे ना गाईज. आणि बघू शकता आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर गाईज मस्तपैकी मी जेवलेले आहे. मस्त टमीज फुल नाही, फुल खाल्ल्यावर ना थोडं तिखट लागले तर फील झालं, फुलचं फील केलं मी. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय.